जर तुमचे 50 सबस्क्राईब असतील तर तुम्ही पण यूट्यूबवरती अर्निंग करू शकता. तर ते कसं, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माझं म्हणजे मेन म्हणजे माझं चॅनल मोनोटाईज नाही आहे, तरी मला अर्निंग चालू आहे. तुम्हाला पण असंच वाटतंय ना? तर हां, माझं अर्निंग चालू आहे आणि तुम्हाला डॉलर किती आले ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर माझं चॅनल सबस्क्राईब झालेलं नाही आणि माझे डॉलरसुद्धा आलेले आहेत. म्हणजे माझ्या हातामध्ये आलेले नाही, ते यूट्यूबकडंच आहे. जेव्हा माझं चॅनल मोनोटाईज होईल तेव्हा मला डॉलर माझ्या हातामध्ये येतील. आता मी तुम्हाला माझे अर्निंग चालू कसं झाले ते सांगणार आहे. तर 50 सबस्क्रायबरपासून आपण अर्निंग करू शकतो. 50 सबस्क्राईबपासून नाही, त्याच्यात थोडे जर असले तरी करू शकतात. आता मी व्हिडिओ यूट्यूबवर टाकून थकले होते, कारण की मला असं वाटलं काय होणार आहे, यूट्यूबवरती पैसे थोडी मिळणार आहे. पण जेव्हा मी माझ्या डोळ्यानं बघितलं आहे तेव्हा मला विश्वास झाला की नाही, खरंच यूट्यूबवरून पैसे भेटतात. तर मग कसे भेटतात, काय भेटतात, तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी तुम्हाला न स्किप करता बघा, मी तुम्हाला व्हिडिओ लास्टमध्ये सांगेन. तर आपण जेव्हा व्हिडिओ सोडतो, म्हणजे यूट्यूबला अपलोड करतो, तेव्हा काय करा, YT स्टुडिओ ॲप खोलू नका. मी याच्यावर पहिला पण व्हिडिओ बनवला आहे आणि आता पण तुम्हाला सांगत आहे. आपण व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओला खूप लाईक करू नका. म्हणजे व्हिडिओ टाकला आणि लगेच आपण म्हणजे अपलोड झाला आहे आणि लगेच आपण काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचे आणि बघायचे. ही गलती करू नका. म्हणजे आणि कसं रीच थांबतं आणि म्हणजे व्ह्यू पण नाही येत. आणि माझं बघू शकता तुम्ही, माझ्याला तर नाहीच आहे, कारण की मी कंटिन्यू राहत नाही. कारण की माझे म्हणजे कुकिंगचं पण एक चॅनल होतं आणि ब्लॉगिंगचं, म्हणजे मी बाहेर कुठे गेले असं म्हणजे असं मी 2दा डिलीट केलं आणि आता हे 3ऱ्यांदा मी परत चालू केलेलं आहे. आणि तर तुम्हाला सांगते, 1 मिनिट. तर म्हणजे कसं झालं, आपण व्हिडिओ जो टाकतो अपलोड यूट्यूबवरती करतो, ते यूट्यूबवरती करताना YT स्टुडिओमध्ये जायचं नाही. आणि म्हणजे आपण YTमध्ये जातो तेव्हा गलती करतो की आपण आपला व्हिडिओ बघतो, लाईकसुद्धा करायचं नाही. म्हणजे पूर्ण 1 दिवस लाईक करायचं नाही आणि बघितला तर ठीक आहे, पण बघायचं नाही. म्हणजे दुसऱ्याने बघितले पाहिजे आणि त्याचं नोटिफिकेशन आलं की नाईस वर्क, तेव्हा आपण आपला व्हिडिओ बघायचा. आणि व्ह्यू का बरं येत नाही, आता हे व्ह्यू का बरं येत नाही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, मी त्यासाठी व्हिडिओ बनवून आलं. तर आपण कंटिन्यू यूट्यूबवर राहत नाही, त्यामुळे आपल्याला व्ह्यू येत नाही. आता मी माझं सांगते, मी दुसऱ्यांचं सांगणार नाही. कारण की मी आता सध्या कामामुळं मला समर्थ छोटा आहे आणि बाळ झोपल्याशिवाय मला व्हिडिओ काढता येत नाही. कारण की बाळ खूप छोटा आहे, 1.5 वर्षाचा आहे. त्याला सांभाळून घरामध्ये कोणीच नाही राहत. कपडे भांडे घरातलं सगळं काम आवरून, डबे वगैरे करून सगळं काम आवरून मग जर व्हिडिओ काढायचं झालं तर मधातच तो कधी उठतो. त्यामुळे मला व्हिडिओ काय काढायला भेटत नाही. आणि कधी मी समर्थाचे टाकते, तर कधी देवाचे टाकते, तर कधी असं माझं चालू आहे. तरी पण मला अर्निंग चालू आहे आणि मी हे माझ्या डोळ्यानं माझे डॉलर बघितले, त्यामुळे मला अजून विश्वास झाला आणि मी अजून व्हिडिओ चांगले बनवून मी याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही पण असंच करा की म्हणजे तुम्ही म्हणजे एक आई असाल तर थोडा प्रयत्न चालूच ठेवा. म्हणजे आपण कसं मोबाईल बघतो, आपलं रिचार्ज आपण 350चं करतो, मग असं जाऊ नये म्हणून आपण थोडंसं काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे माझा पण प्रयत्न असाच चालू आहे की मी बाळ सांभाळून, फॅमिली सांभाळून घरात पण राहते. त्यामुळे थोडासा मोबाईलला वेळ देण्याऐवजी मी यूट्यूबला वेळ देते. हां, तर म्हणजे वॉच टाईम वाढायसाठी तर आपल्याला एकदम सोपी पद्धत म्हणजे लाईव्ह यायचं. वॉच टाईम फक्त लाईव्ह आल्यावरच वाढतो असं नाही आहे की आपण लाँग व्हिडिओ बनवत असेल तरी चालेल आणि लाईव्ह येत असेल तर ते एकदमच बेस्ट आहे. पण मी येऊ शकत नाही, माझं लहान बाळ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की यूट्यूबचे काही नियम आहेत. लहान बाळाला ते यूट्यूब लाईव्हमध्ये म्हणजे आलं की लगेच लाईव्ह आपली बंद होऊन जाते. त्यामुळे तुम्ही लहान बाळाला जितक्या होईल तितके लाईव्हमध्ये येऊ देऊ नका. आणि मी असं म्हणजे भरपूर वेळेस मला आहे ना अशी मी चुका केलेल्या आहेत. म्हणजे कधी आपण व्हिडिओमध्ये लहान बाळाला घेतो, तर मी लाईव्हमध्ये पण समर्थला घेतलं होतं. म्हणजे माझ्या बाळाला मी लाईव्हमध्ये घेतलं होतं. त्यामुळे मला यूट्यूबकडून म्हणजे भरपूर वेळेस माझ्या अशा चुका झाल्यात यूट्यूबकडे. तर मी आता म्हणजे भरपूर मला माहिती झाली, त्यामुळे मी
तुम्हाला सांगते, अशा चुका करू नका. तर आता मी लाईव्ह येत नाही, कारण की मध्ये समर्थ येतो आणि लहान बाळाला अजिबात असं म्हणजे अजिबात घेऊ नका. ते असं यूट्यूबचे नियम आहेत, काही लहान बाळाला घ्यायचं नाही, लहान बाळाचा आवाजसुद्धा पाहिजे नाही. त्यामुळे आता तो झोपला आहे म्हणून मी व्हिडिओ काढते, नाही तर मी हा व्हिडिओ पण काढणार नव्हते. व्हिडिओ बनवायचा हा मुद्दा आहे की मी एवढी डिमोटेड झाले होते, म्हणजे काय सांगू तुम्हाला, व्हिडिओ बनायची अजिबात इच्छा नव्हती. पण मी माझे डॉलर बघितले आणि मग इच्छा अशी झाली की नाही बाबा, भेटताय मोनोटाईज झाल्यावर तरी भेटाल. मग आणि डॉलर आलेले आहेत. तुम्हाला खरं सांगते, एक ॲप आहे, YT टूल ॲप आहे. ते ॲपमध्ये म्हणजे डाउनलोड करायचं आपल्याला प्ले स्टोअरवरून, आणि त्या ॲपमध्ये काही टाकायचं नाही तुम्हाला, फक्त हा आपला एक नंबर टाकायचा आहे, जो मोबाईल नंबर आहे तो एक नंबर टाकायचा आहे. आणि म्हणजे आपण जे आपलं यूट्यूब चॅनल आहे का ते कॉपी करून घ्यायची त्याची लिंक आणि तिथं पेस्ट करायची, म्हणजे तिथं हे करायचे, आणि तिथे आपला सगळा डेटा येतो, म्हणजे डिटेलमध्ये आपल्या यूट्यूबची माहिती येते. कारण की म्हणजे किती व्ह्यू आहेत आणि किती सबस्क्राईब आहेत, किती शेअर आहेत आणि किती तुमचं म्हणजे तुमचा वॉच टाईम किती झाला आहे, आणि हे सुद्धा येतं त्याच्यामध्ये की तुम्ही डॉलर आतापर्यंत किती कमवले पैसे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी किती पैसे कमवले. त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ म्हणजे मी व्हिडिओ बनवायची अजिबात इच्छा नव्हती माझी, पण मी माझे डॉलर बघितले म्हणून मी तुम्हाला पण माझे असं मन शेअर केलं की माझ्याकडं बाबा मी चॅनल सबस्क्राईब नाही आणि माझं यूट्यूब चॅनल मोनोटाईज नाही झालं तरी मला डॉलर आलेले आहेत. म्हणून काही जणांना असं वाटतं भरपूर की माझं यूट्यूब चॅनल मोनोटाईज झालं आहे, तर हा होणार आहे. कारण की माझ्या चॅनलचा म्हणजे वॉच टाईम पण भरपूर झालेला आहे, थोडा बाकी आहे, तर तुमच्या कृपाने तो पण तुम्ही मला सपोर्ट केलं तर तो पण होईल. तर आशा करते की तुम्ही मला सबस्क्राईब म्हणजे चॅनल मोनोटाईज व्हायला तुम्ही मला सपोर्ट करता. तर असा व्हिडिओ मी बनवत आहे या आणि हो, लवकरात लवकर तुम्हाला जर यूट्यूब चॅनल तुमचं मोनोटाईज करायचं असेल तर तुम्ही ज्या गोष्टी मला आता कळत आहेत त्या गोष्टी तुम्हाला लवकरच कळणार आहेत. म्हणजे आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला जर समजलंच की हे माझं चॅनल भरपूर जुनं आहे. कारण की जेव्हा मी चॅनल हे चालू केलं तेव्हा माझा एक फोन खराब झाला होता, मग त्यामुळे मी चॅनल बनवू नाही शकले. आणि म्हणजे मग मला बाळ राहिलं, मग त्यामुळे मी पण तेव्हा पण नाही काढले. आणि आता झाल्याच्या बाद तो 1.5 वर्ष झाल्याच्या बाद मी व्हिडिओ काढते, म्हणजे हे चॅनल भरपूर जुनं आहे. तर तुम्ही पण तुमची नवीन सुरुवात करत असाल तर एकदम म्हणजे असं काही मनात आणू नका, व्हिडिओ तुम्ही टाकत राहा. तुम्ही फक्त सकाळी म्हणजे सकाळी किती रात्री 12ला व्हिडिओ म्हणजे 11 11:30ला तुम्ही अपलोड करून टाका, आणि सकाळी उठल्यावर 9 9:30 11 एक अपलोड करायचा, शॉर्ट, लॉंग नाही अगोदर. आणि परत 3 4ला नाही तर 5ला एक अपलोड करा. जास्त तुम्हाला जर यूट्यूबची कमाई करायची असेल आणि यूट्यूबवरती खरंच तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर 3 शॉर्ट सोडा. आणि 3 शॉर्ट सोडले ना तर 8 दिवसात, 4 दिवसात, 3 दिवसात एक लॉंग व्हिडिओ सोडा. म्हणजे लॉंग व्हिडिओ सोडला ना तर तुमचं शॉर्ट पण चालन आणि लॉंग पण चालन, तर त्या कारणाने तुमचं वॉच टाईम पण होईल आणि तुमचं सबस्क्राईब पण वाढते आणि व्ह्यू पण वाढते. त्यामुळे तुमचे तिन्ही पण असं सरळ चालतील, म्हणजे वॉच टाईम आणि व्ह्यू आणि म्हणजे जे तुम्हाला सबस्क्राईब पाहिजे ते सुद्धा मिळतील. मी आता असं केलेलं नाही, मला आता समजते म्हणून मी व्हिडिओ तुमच्यासाठी खास म्हणजे जे आता नवीन यूट्यूबवर म्हणजे काही असतात ना, म्हणजे माझ्यासोबत झाले आता, हे मला एवढं वाईट वाटते. मला कोणी मार्गदर्शन करायला नव्हतं, म्हणजे स्वाती असं कर का तसं कर बाबा, असं नको करू का तसं नको करू, मला कोणी नव्हतं सांगायला. मी माझ्या मनानं व्हिडिओ काढते आणि टाकते. म्हणजे कसं झालेलं आहे हे, आमच्या इकडे कोणी यूट्यूबमध्ये हे घेत नाही इंटरेस्ट. तर सगळे सोशल मीडियावर आहेत, पण इंस्टाग्राम वगैरे असं काही फेसबुक इंस्टाग्राम वापरतात. तर मी पण वापरते, पण मी यूट्यूबसुद्धा वापरते आणि यूट्यूबचा चांगलाच उपयोग करते. मी शॉर्ट व्हिडिओ काढते समर्थाचे, माझे फॅमिलीचे, कधी घरातले, कधी देवघराचे, कधी देवाचे, तर कधी बाहेर गेल्याचे, असे काही पण मी मिक्समध्ये टाकते.
तर तुमचं चांगला तुम्ही यूट्यूबवर व्हायचं असेल तर चांगलं कंटेंट असेल तुमला तर तुम्ही पण टाकू शकता. आता माझं कसं माझं बाळ छोटं आहे म्हणून मला काही जमत नाही, त्यामुळे मी पण हा व्हिडिओ याच्यासाठी काढला की ज्या अशा म्हणजे ज्या लेडीज आहेत त्या व्हिडिओ काढू शकत नाहीत. आणि मेन म्हणजे मी अशी सुरुवात केली, एवढ्या याच्यामधून सुरुवात केली, व्हिडिओ काढू पण शकत नव्हते तरी मी व्हिडिओ काढते आणि तुमच्यापाशी माझं मत शेअर करते. म्हणजे बघा मी किती हे आहे, व्हिडिओ काढायची किती मला हे आहे, अशी वेगळीच इच्छा आहे माझ्यामध्ये की मला हौस आहे की व्हिडिओ मी काढते. कारण की माझं एवढं काम असतं, कपडे भांडे धुणं, किचन वाटा, स्वयंपाक, 2-2 3-3 भाज्या राहतात, स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक क्लीन करायचा, परत कपडे भांडे हे सगळं घर पुसून वगैरे, समर्थला आंघोळ, त्याचं जेवण वगैरे सगळं करून टाईम नाही मिळत तरी पण मी थोडासा टाईम भेटतो, म्हणजे अर्धा 1 तास. त्याच्यातून पण मी काय करते, रात्री झोपायच्या टायमाला परत सकाळी थोडासा चहा प्यायला बसलं मग आपण थोडंसं मोबाईल हातामध्ये घेतो. मग मी त्या वेळेला काय करते, कशाला इकडे तिकडे टाईम घालू, चला यूट्यूबवरती जे काढलं ते टाकून देते. मग आता मी माझ्या डोळ्यानं माझे डॉलर बघितले तर अजूनच मला खुशी झालेली आहे की माझं यूट्यूबचं पेमेंट येणार आहे, लवकरच लवकर तुमच्या कृपाने माझं पेमेंट येणार आहे. तर एवढी खुशी मला होती की मी सांगू शकत नाही. त्याबद्दल हा व्हिडिओ मी काढलेला आहे की म्हणजे मला खुशी होती आणि तुमच्या संग पण हा असं झालं तर तुम्हाला किती खुशी होईल. तर आपले डॉलर येणार आहे यूट्यूबवरतून. तर खरंच हा व्हिडिओ तुमच्यापाशी म्हणजे ज्या लेडीज आहेत, हां तर ज्या लेडीज घरी राहतात ना त्याईनं काय करा, शॉर्ट व्हिडिओ टाका. आणि तुम्हाला जर लॉंग व्हिडिओ नाहीच बनणं होत तर तुम्ही लाईव्ह या, किती बरोबर 1-1 दीड तासासाठी तुम्ही लाईव्ह या. लाईव्हवर सबस्क्राईब वाढतात, वॉच टाईम वाढतो. आणि तुम्ही रेग्युलर जर लाईव्हवर आल्या तर एकदम तुमच्यासाठी बेस्ट राहील आणि वॉच टाईम पण वाढेल, तुमची ओळख पण होईल. आणि भरपूर म्हणजे असं लाईव्ह आल्यावर खूप फायदे आहेत, पण मी ते करू शकत नाही. माझं छोटं बाळ 3 वेळेस येतं, तो तर एक तर झोपत पण नाही दिवसा जास्त. 1-1.5 तास जो झोपला तर मी तेवढ्यामध्ये काम आवरून घेते. काम आवरलं की तो लगेच उठतो, मग मला व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही, त्यामुळे माझं रीच थांबतं. मग मी व्हिडिओ म्हणजे कसं मी व्हिडिओ काढते पण मला यूट्यूबवरती वेळ भेटत नाही, तरी पण मी यूट्यूबवरती आहे. आणि याचा आनंद होतो की मी यूट्यूबवर कंटिन्यू नाही आहे आणि तरी पण मला डॉलर आलेले आहेत, तरी ते पण यूट्यूबवरकडं आहेत. जेव्हा माझं चॅनल मोनोटाईज होईल तेव्हा मला ते पैसे येतील. आणि ठीक आहे, चॅनलवरती मला आता सध्या माझं चॅनल मोनोटाईज नाही झालं तर कारण मी कंटिन्यू नाही. तर जर तुम्हाला कंटिन्यू तुम्ही राहिले तर तुमचं चॅनल 2-3 महिन्यातच मोनोटाईज होईल, जास्तीत जास्त 2 महिने. कारण की कंटिन्यू म्हणजे मेहनत केली तर पटकन फळ भेटतं, तर मी मेहनत करत नाही त्यामुळे मला काही ते भेटत नाही. तर तुमचा सपोर्ट राहिला तर मी मेहनत करन. आणि कसं असं म्हणजे घरात एवढं गरम होतं आहे तरी पण मी हा व्हिडिओ काढते. एकच फॅन आहे आणि एवढं गरम होतं आहे कारण की मेचा महिना आहे आणि मेमध्ये किती गरम होतं आहे तुम्हाला तर माहिती आहे. आमचा पत्राचा रूम आहे आणि ह्या घरामध्ये खूप गरम व्हायला लागले, तरी पण हा मी व्हिडिओ काढला. कारण की जे असं मनामधून खचून जातात ना की व्हिडिओ काढून की थकून जातात की नाही बाबा दररोज सुटा आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाका, दररोज उठा आणि यूट्यूबवरती व्हिडिओ टाका, काय ते भेटणार आहे यूट्यूबवरती, फुकट व्हिडिओ काढा. आपण 15-20 सबस्क्राईब असले ना तरी पण आपली अर्निंग सुरू असते. आता हे तुम्ही म्हणता की मला कसं कळलं. आता तुम्हाला जर कळायचं असेल ना तर YT टूल, TOOL YT टूल ॲप तुम्ही प्ले स्टोअरवर डाउनलोड करा आणि त्या ॲपमध्ये तुमचं ते चॅनल कॉपी करून टाकलं की तुम्हाला खरंच सांगते ते म्हणजे ते असं काही हे नाही, फेक वगैरे नाही आहे. आपल्याला खरंच आपण किती डॉलर कमवले त्याच्यामध्ये दिसतं. आणि यूट्यूबवर तुमच्याकडे म्हणजे आपले डॉलर जर बनत असतील तर समजून जा की यूट्यूबची आपल्याला खरंच सपोर्ट करतो यूट्यूब आपल्याला. मग त्यामुळे मी माझं बघितलं आहे तर खरंच मी कंटिन्यू यूट्यूबवरती नाही आहे तरी पण मला यूट्यूब सपोर्ट करतो आहे. माझे डॉलर झालेले आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे ते डॉलर. तर जे माझं म्हणजे आता माझ्याकडे दुसरा मोबाईल पण नाही आहे, मी तुम्हाला ते लगेच असे दाखवू शकेल. तर मी तुम्हाला म्हणजे जे आपण मी असं म्हणजे स्क्रीनशॉट घेतलेला आहे आणि तो तर ते डॉलर तुम्हाला मी दाखवणार आहे थंबनेलमध्ये माझ्या.
तर मी असे डॉलर यूट्यूबचे डॉलर दाखवू शकत नाही ना कोणाला, तर मग आले नाही. पण दाखवायला ते यूट्यूबचे नियम आहेत की यूट्यूबची म्हणजे दाखवायला नाही पाहिजे. पण मी तुम्हाला थंबनेलमध्ये दाखवणार आहे माझी अर्निंग किती झालेली आहे आतापर्यंत. तर तुम्ही पण हा लास्टपर्यंत बघितला त्यामुळे धन्यवाद. आणि असाच व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मेन म्हणजे कसं आहे, मेन हा व्हिडिओ मी याच्यासाठी काढला, काही लेडीज असतात त्या थकून जातात की म्हणजे घरातलं काम करून आणि म्हणजे घरातलं फॅमिली वगैरेचं काम करून असं यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतात. त्या अशा सोडून देतात की व्ह्यूज नाही आहेत, वॉच टाईम नाही वाढत, सबस्क्राईब नाही वाढत. तर तुम्ही असं करू नका, सबस्क्राईब पण वाढतील. कारण की डेली 2 शॉर्ट टाका, फक्त 2च शॉर्ट टाका. आणि 8 दिवसाला नाही टाकला तर 4थ्या 5व्या म्हणजे 8 दिवस लय होऊन जातात, 4थ्या 5व्या दिवशी तुम्ही लॉंग व्हिडिओ काढा. माझं नाही झालं, माझं आतापर्यंत मी अर्निंग सुरू केली असती यूट्यूबवरून. पण मी म्हणजे माझ्या फॅमिलीला सगळं म्हणजे आवरून, घरामध्ये तिसरं कोणी नाही आवरायला. माझं सासू बाहेर जातात कामाला, त्या काही घरी आवरत नाही काही. आणि माझे सासरे पण कामाला जातात, माझा नवरा पण कामाला जातो, देर पण घरी नाही राहत. त्यामुळे मी हा व्हिडिओ काढला. आता हे सगळं काम सगळ्यांचं आवरायला मला वेळ लागतो आणि मी व्हिडिओ काढू शकत नाही. मग जे पण काढते ते यूट्यूबवरती टाकते. आणि माझ्यासारखं करू नका. म्हणजे तुम्हाला जर खरंच यूट्यूबवर व्हायचं असेल आणि यूट्यूबवरून अर्निंग करायची असेल तर तो डेली 2 शॉर्ट टाका. आणि 4थ्या 5व्या दिवशी जरी तुम्ही 3-3 मिनटाचा 4-4 मिनटाचा व्हिडिओ अपलोड केला रेग्युलर लॉंग व्हिडिओमध्ये, तर तुम्ही खरंच एवढी अर्निंग करता आणि खरंच तुम्ही यूट्यूबर झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणजे हे सांगायचा हा मुद्दा आहे की मी कंटिन्यू राहत नाही, तरी पण मग मला डॉलर आलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगते, काही लेडीजना असं त्या मनामध्ये असं खसून जातात. त्यामुळे मी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बनवला ज्यांना वेळच भेटत नाही की व्हिडिओ काढण्यासाठी. तर लॉंग व्हिडिओ मी त्यासाठीच काढलेला आहे, ज्यांना वेळ भेटत नाही त्यासाठी. की मला पण वेळ भेटत नाही, तरी पण मी अशी मनामधून खचून नाही जात. आणि जेव्हापासून माझे डॉलर मी बघितलेत, जेव्हापासून मी माझे डॉलर खरंच बघितलेत ना डोळ्यांनी, तर मला तर एवढं म्हणजे मी व्हिडिओ काढणं बंद करत होते. पण आता मी व्हिडिओ काढणार. आणि तुमचे सबस्क्राईब कमी जास्त होत असेल तर तुम्ही घाबरू नका, कारण की जवळचेच जे नातेवाईक वगैरे असतात ते अनसबस्क्राईब करत राहतात. म्हणजे आपल्याला कधी बघायचं असलं तर सबस्क्राईब करतात आणि अनसबस्क्राईब पण तेच करतात. तर त्यामुळे त्यांची इच्छा म्हणजे त्यांचं सोडून द्या. आता माझं म्हणजे असं झालेलं आहे की माझे पण असंच करतात नातेवाईक, तर मी त्यांचं सोडून दिलेलं आहे. आता भरपूर सबस्क्राईब पण वाढत आहेत. आणि म्हणजे गल्लीतले वगैरे सोडून द्यायचे आपले. आणि आपला जो कंटेंट आहे तो लोकांना आवडतो म्हणून ते सबस्क्राईब करतात. तर ते तुम्ही डेली 2 शॉर्ट टाकले तर समजा 1 महिना कंटिन्यू करा. तुम्हाला जर तुमचं रिझल्ट भेटलं तर तुम्ही दुसरा महिना पण करा. आणि मी म्हणजे असे आता 2-3 महिने झाले मी कंटिन्यू थोडं यूट्यूबवर आहे, तरी पण मला अर्निंग पण म्हणजे यूट्यूबकडून सुरू झालेली आहे. आणि म्हणजे मेन म्हणजे कसं झालेलं आहे, आणि व्ह्यूज पण वाढलेले आहे, वॉच टाईम पण वाढलेला आहे, तरी पण मी कंटिन्यू नाही. तर त्याचा आनंद मला होतो आहे. त्यामुळे मी आता इथून पुढे कंटिन्यू राहीन. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. तर बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ खरंच कमेंटमध्ये कसा वाटला मला नक्की सांगा. तर बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.